तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्ही महाराष्ट्रातच राहणार की दिल्लीला जाणार? कारण आता ती चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झालेली आहे, म्हणून विचारतो. कारण त्याच्या मागे कारण तुम्हीच आहे. तुम्हीच मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून स्वतःला बाहेर केलं आणि तुम्ही म्हटलं की मी रेसमध्ये नाही आहे. नाही, खरंच आहे. बघा, पहिले तर आमच्याकडे रेसच नाही आहे आणि मी कुठल्याच रेसमध्ये नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आमच्या पक्षामध्ये आपले निर्णय आपण घेत नसतो. आमच्या पक्षामध्ये पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड, वरिष्ठ नेते हे निर्णय घेत असतात. त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रात राहायचं, त्यांनी सांगितलं तर दिल्लीला राहायचं, त्यांनी घरी जायला सांगितलं तर घरी जायचं. आपल्याकरता हा पक्ष कसा आहे, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना का. त्यामुळे पक्ष माझे निर्णय घेतो. पक्षाने निर्णय घेतला तर उपमुख्यमंत्री झालो, पक्षानेच मुख्यमंत्री केलं म्हणून मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मनात तरी याबद्दल कुठली दुविधा नाही, शंका नाही, काही त्याबद्दल किंतु परंतु देखील नाही. निवडणुकीनंतर जो निर्णय होईल त्या निर्णयानुरूप मी काम करेन. नाही, विनोद तावडे जेव्हा बोलतात की नवीन चेहरा आहे तर लोकांना वाटतं ना की काहीतरी नवीन संकेत देत आहे. भाजपतर्फे काहीतरी दिल्लीहून नवीन संकेत आहेत की आता फडणवीस राहणार की नाही राहणार. असं आहे की तावडे साहेब हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, ते राष्ट्रीय महामंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांना दिल्लीच्या संदर्भातली माहिती जास्त असते, मला काही ती माहिती नसते. मी एक रिजनल नेता आहे, एक महाराष्ट्राचा नेता आहे. ठीक आहे, मी वरच्या बोर्डात वगैरे आहे, पण मी आपल्याला काही राष्ट्रीय नेता म्हणून त्या ठिकाणी अजून तरी मी त्या मार्गाने गेलेलो नाही. मी एक रिजनल नेता आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार माझा नाही आहे. म्हणजे पक्षाने काय करावं, पक्षाची विचारसरणी काय आहे, या संदर्भात राष्ट्रीय नेते बोलू शकतात, मी नाही बोलू शकत. एका गोष्टीवर कन्फ्युजन आहे की जेव्हा अमित शहा आले होते त्यांनी ते संकेत काय दिले होते? म्हणजे ते तुमच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत होते? कारण मध्ये एक बातमी आली की शिंदे असं बोलले की नाही, ते उमेदवार म्हणून फडणवीसांना जिंका असे संकेत होते. नाही, ते संकेत असे होते की साधारणपणे जेव्हा आपण आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला जातो त्यावेळी या उमेदवाराला जिंकवा, भाजपला जिंकवा. आणि भाजपचा नेता कोण आहे, कोणाला आता या विधानसभेमध्ये नेता म्हणून सगळी जबाबदारी जर मला दिली आहे, आपल्या देवेंद्रला जिंकवा असं म्हटलं म्हणजे एक आत्मीयता येते, एक इमोशनल टच येतो. याचा अर्थ त्याला जिंकवा म्हणजे मुख्यमंत्री करा असं त्याचा अर्थ नसतो. म्हणजे तो तर अर्थ तसा अर्थ नाहीच आहे त्याचा, बिलकुल नाही. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही बोलता की तुम्हा